महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 126 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केले आणि त्यापैकी साधारणपणे 119 उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं। संपूर्ण महाराष्ट्रभरामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकूण किती मतदान झालं, कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार हा उभा होता, त्याला किती मतदान मिळालं, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो की महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा असा राजकीय पक्ष आहे, एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महाराष्ट्राची सत्ता हस्तांतरित करेल आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असाच लोकांचा धारणा आणि विचारधारणा होती। राज ठाकरे यांच्या भाषणाला जमा होणारी लोकांची गर्दी, राज ठाकरे यांचे कपडे घालण्याचा सेन्स, राज ठाकरे यांची भाषण करण्याची पद्धत, राज ठाकरे यांचा गॉगल घालण्याची पद्धत, या सगळ्याच गोष्टी तरुणाई फॉलो करताना आपल्याला दिसते। साधारणपणे 2006-07 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली। त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेवरती 27 नगरसेवक याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आलेले होते। पुढे चालून पुणे महानगरपालिकेवरती विरोधी पक्ष नेता, नाशिक महानगरपालिकेची एक हाती सत्ता, त्याचबरोबर वेगवेगळे मुद्दे घेऊन राज ठाकरे यांनी भली मोठी आंदोलन ही उभी केलेली आहेत। मराठी अस्मितेचा मुद्दा, त्याचप्रमाणे परप्रांतीयांची महाराष्ट्रामध्ये होणारी भरणा आणि नंतरच्या कालखंडामध्ये टोल असेल, भोंगा असेल, त्याचप्रमाणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण प्राप्त करून दिलेलं होतं। सध्याच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर तुम्ही निवडणुकीचं जर यश अपयश जर पाहिलं तर 2009च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एका झटक्यामध्ये 13 आमदार निवडून आलेले होते। पुढे 2014 साली 2 आमदार निवडून आले, 2019 मध्ये फक्त 1 आमदार निवडून आला आणि 2024च्या विधानसभेमध्ये 0 म्हणजे 0 आमदार हा विधानसभेमध्ये पोहोचलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साधारणपणे 126 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले होते। त्यापैकी पहिला मतदारसंघ म्हणजे आहेरी 69, या ठिकाणातून उभे होते संदीप मारुती कोरोट, यांना साधारणपणे 2983 एवढी मते प्राप्त झाली। दुसरा मतदारसंघ आहे 236 अहमदपूर, या ठिकाणातून उभे होते डॉक्टर नरसिम्हा उद्धवराव भिकाणे, यांना साधारणपणे 1132 एवढी मते प्राप्त झाली। तिसरा मतदारसंघ आहे अहमदनगर शहर, या ठिकाणातून उभे होते सचिन डफळ, यांना साधारणपणे 1145 एवढी मते प्राप्त झाली। चौथा मतदारसंघ आहे ऐरोली 150, या ठिकाणातून उभे होते निलेश अरुण बनखोले, यांना साधारणपणे 6908 एवढे मतं प्राप्त झाली। पाचवा मतदारसंघ आहे 250 अक्कलकोट, या ठिकाणातून उभे होते मल्लिकनाथ शरणप्पा पाटील, यांना साधारणपणे 1293 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। सहावा मतदारसंघ आहे 28 अकोट, या ठिकाणातून उभे होते कॅप्टन सुनील ढोबळे, यांना साधारणपणे 792 एवढं मतं प्राप्त झालेली आहेत। सातवा मतदारसंघ आहे 196 आंबेगाव, या ठिकाणातून उभे होते सुनील कोंडाजी इंद्रूर, यांना साधारणपणे 483 एवढं मतं प्राप्त झालेली आहेत। आठवा मतदारसंघ आहे 38 अमरावती, या ठिकाणातून उभे होते मंगेश मधुकर पाटील, यांना साधारणपणे 2545 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। नववा मतदारसंघ आहे 172 अणुशक्ती नगर, या ठिकाणातून उभे होते आचार्य नवीन विद्याधर, यांना साधारणपणे 28,362 एवढं मतं प्राप्त झालेली आहेत। 10वा मतदारसंघ आहे 63 अर्जुनी मोरगाव, या ठिकाणातून उभे होते भावेश उत्तम कुंभारे, यांना साधारणपणे 555 एवढी मते प्राप्त झालेली आहेत। 11वा मतदारसंघ आहे 231 आष्टी, या ठिकाणातून उभे होते कैलाश दत्तात्रय दरेकर, यांना साधारणपणे 730 एवढे मते प्राप्त झालेले आहेत। 12वा मतदारसंघ आहे 107 औरंगाबाद मध्य, या ठिकाणातून उभे होते दशरथ सुहास अनंत, यांना साधारणपणे 1145 एवढे मते प्राप्त झालेली आहेत। 13वा मतदारसंघ आहे 239 औसा, या ठिकाणातून उभे होते नगराळे शिवकुमार गंगाधर, यांना साधारणपणे 1541 एवढे मते प्राप्त झालेले आहेत। 14वा मतदारसंघ आहे 29 बाळापूर, या ठिकाणातून उभे होते मंगेश गजानन गाडे, यांना साधारणपणे 677 एवढे मते प्राप्त झालेले आहेत। त्याच्यानंतर 15वा मतदारसंघ आहे तुमचा 230 बीड, या ठिकाणातून उभे होते सोमेश्वर राजकुमार कदम, यांना साधारणपणे 770 एवढे मतदान प्राप्त झालेले आहे। 16वा मतदारसंघ आहे 151 बेलापूर, या ठिकाणातून उभे होते गजानन श्रीकृष्ण काळे, यांना साधारणपणे 17,704 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 17वा मतदारसंघ आहे 61 भंडारा, या ठिकाणातून उभे होते डॉक्टर अश्विनी लांडगे गजभिये, यांना साधारणपणे 925 एवढे मतदान प्राप्त झालेले आहे।
18वा मतदारसंघ आहे 157 भांडूप पश्चिम, या ठिकाणातून उभे होते शिरीष गुणवंत सावंत यांना साधारणपणे 23,335 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 19वा मतदारसंघ आहे 137 भिवंडी पूर्व, या ठिकाणातून उभे होते मनोज वामन गुळवी यांना साधारणपणे 1003 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 20वा मतदारसंघ आहे 134 भिवंडी ग्रामीण, या ठिकाणातून उभे होते वनिता शशिकांत कथोरे यांना साधारणपणे 13,816 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 21वा मतदारसंघ आहे 85 भोकर, या ठिकाणातून उभे होते साई प्रसाद सूर्यकांत जटलवार यांना साधारणपणे 846 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 22वा मतदारसंघ आहे 131 भोईसर, या ठिकाणातून उभे होते भूतकडे शैलेश दशरथ यांना साधारणपणे 7,049 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 23वा मतदारसंघ आहे 152 बोरिवली, या ठिकाणातून उभे होते कुणाल विजय माइनकर यांना साधारणपणे 17,829 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 24वा मतदारसंघ आहे 138 चांदिवली, या ठिकाणातून उभे होते महेंद्र मंजी भानुशाली यांना साधारणपणे 7,347 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 25वा मतदारसंघ आहे 161 चारकोप, या ठिकाणातून उभे होते दिनेश साळवी यांना साधारणपणे 15,200 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 26वा मतदारसंघ आहे 173 चेंबूर, या ठिकाणातून उभे होते माऊली थोरवे यांना साधारणपणे 7,820 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 27वा मतदारसंघ आहे 23 चिखली, या ठिकाणातून उभे होते बंडू श्रीराम बरबडे यांना साधारणपणे 1,323 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 28वा मतदारसंघ आहे 128 डहाणू, या ठिकाणातून उभे होते विजय देवराज यांना साधारणपणे 2,388 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 29वा मतदारसंघ आहे 153 दहिसर, या ठिकाणातून उभे होते राजेश येरुणकर यांना साधारणपणे 5,456 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 30वा मतदारसंघ आहे 263 दापोली, या ठिकाणातून उभे होते संतोष सोनू अशगुल यांना साधारणपणे 4,960 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 31वा मतदारसंघ आहे 126 देवळाली, या ठिकाणातून उभे होते जाधव मोहिनी गोकुळ यांना साधारणपणे 3,931 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 32वा मतदारसंघ आहे 159 दिंडोशी, या ठिकाणातून उभे होते ऍडव्होकेट भास्कर बुधाजी परब यांना साधारणपणे 20,309 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 33वा मतदारसंघ आहे 97 गंगाखेड, या ठिकाणातून उभे होते देशमुख रुपेश मानेराव यांना साधारणपणे 12,479 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 34वा मतदारसंघ आहे 228 गेवराई, या ठिकाणातून उभ्या होत्या मयुरी मस्के खेडकर यांना साधारणपणे 3,215 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 35वा मतदारसंघ आहे 170 घाटकोपर पूर्व, या ठिकाणातून उभे होते कुलते संदीप सुधाकर यांना साधारणपणे 5,615 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 36वा मतदारसंघ आहे 169 घाटकोपर पश्चिम, या ठिकाणातून उभे होते गणेश अर्जुन तुक्कल यांना साधारणपणे 25,862 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 37वा मतदारसंघ आहे 65 गोंदिया, या ठिकाणातून उभे होते सुरेश चौधरी यांना साधारणपणे 4,386 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 38वा मतदारसंघ आहे 163 गोरेगाव, या ठिकाणातून उभे होते वीरेंद्र विजय जाधव यांना साधारणपणे 9,718 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 39वा मतदारसंघ आहे 264 गुहागर, या ठिकाणातून उभे होते गांधी प्रमोद सीताराम यांना साधारणपणे 6,712 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 40वा मतदारसंघ आहे 213 हडपसर, या ठिकाणातून उभे होते बाबर साईनाथ संभाजी यांना साधारणपणे 32,821 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 41वा मतदारसंघ आहे 46 हिंगणघाट, या ठिकाणातून उभे होते सतीश लक्ष्मण चौधरी यांना साधारणपणे 627 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 42वा मतदारसंघ आहे 50 हिंगणा, या ठिकाणातून उभे होते विजाराम राजाराम किंकर यांना साधारणपणे 1,122 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 43वा मतदारसंघ आहे 94 हिंगोली, या ठिकाणातून उभे होते प्रमोद कुटे यांना साधारणपणे 2,287 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 44वा मतदारसंघ आहे 279 इकलकरंजी, या ठिकाणातून उभे होते रवी गजानन गोंदकर यांना साधारणपणे 2,143 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 45वा मतदारसंघ आहे 227 इगतपुरी, या ठिकाणातून उभे होते काशीनाथ दगडू मैंगल यांना साधारणपणे 20,374 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 46वा मतदारसंघ आहे 200 इंदापूर, या ठिकाणातून उभे होते ऍडव्होकेट गिरीश मदन पाटील यांना साधारणपणे 2,141 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे। 47वा मतदारसंघ आहे 27 जळगाव जामोद, या ठिकाणातून उभे होते प्रशांत काशीनाथ दिक्कर यांना साधारणपणे 9,983 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे।
48वा मतदारसंघ आहे 13 जळगाव शहर. या ठिकाणातून उभे होते डॉक्टर अनुज कृष्णा पाटील. यांना साधारणपणे 470 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 49वा मतदारसंघ आहे 14 जळगाव ग्रामीण. या ठिकाणातून उभा होते मुकुंदा आनंदा रोटे. यांना साधारणपणे 1619 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 50वा मतदारसंघ आहे 158 जोगेश्वरी पूर्व. या ठिकाणातून उभे होते भालचंद्र गंगाराम अंकुरे. यांना साधारणपणे 12,805 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 51वा मतदारसंघ आहे 273 कागल. या ठिकाणातून उभे होते रोहन अनिल निर्मल. यांना साधारणपणे 1918 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 52वा मतदारसंघ आहे 232 केज. या ठिकाणातून उभे होते रमेश रघुनाथ गलफाडे. यांना साधारणपणे 1537 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 53वा मतदारसंघ आहे 175 कलिना. या ठिकाणातून उभे होते संदीप शिवाजी कुडगी. यांना साधारणपणे 6062 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 45वा मतदारसंघ आहे 144 कल्याण ग्रामीण. या ठिकाणातून उभे होते प्रमोद रतन पाटील. यांना साधारणपणे 74,768 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, राजू पाटील हे कल्याण ग्रामीण या ठिकाणातून 2019 मध्ये मनसेच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आलेले होते. 2024 साली त्यांना 74,768 एवढे मते पडलेले आहेत आणि अत्यंत कमी फरकाने त्यांचा यावेळीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. 55वा मतदारसंघ आहे 138 कल्याण पश्चिम. या ठिकाणातून उभे होते भोईर उल्हास महादेव. यांना साधारणपणे 22,114 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 56वा मतदारसंघ आहे 160 कांदिवली पूर्व. या ठिकाणातून उभे होते महेश फरकसे. यांना साधारणपणे 7,876 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 57वा मतदारसंघ आहे 105 कन्नड. या ठिकाणातून उभे होते चव्हाण लखन रोहिदास. यांना साधारणपणे 3,595 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 58वा मतदारसंघ आहे 215 कसबा पेठ. या ठिकाणातून उभे होते गणेश सोन्या मोकरे. यांना सोमनाथ भोकरे यांना साधारणपणे 4,894 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 59वा मतदारसंघ आहे 48 कटोल. या ठिकाणातून उभे होते सागर अरुण दुधाने. यांना साधारणपणे 1,232 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 60वा मतदारसंघ आहे 211 खडकवासला. या ठिकाणातून उभे होते मयुरुष रमेश वांजळे. यांना साधारणपणे 42,897 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे 13 आमदार निवडून आलेले होते त्यांच्यामध्ये एक होते रमेश वांजळे. यांचं कालांतराने अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांचेच हे सुपुत्र आहेत मयुरेश रमेश वांजळे. यांना खडकवासला या मतदारसंघामधून साधारणपणे 42,897 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 61वा मतदारसंघ आहे 286 खानापूर. या ठिकाणातून उभे होते राजेश रामचंद्र जाधव. यांना साधारणपणे 1,012 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 62वा मतदारसंघ आहे 276 कोल्हापूर उत्तर. या ठिकाणातून उभे होते अभिजित दौलत राऊत. यांना साधारणपणे 2,036 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 63वा मतदारसंघ आहे 210 कोथरूड. या ठिकाणातून उभे होते ॲडव्होकेट किशोर नाना शिंदे. यांना साधारणपणे 18,105 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 64वा मतदारसंघ आहे 174 कुर्ला. या ठिकाणातून उभे होते प्रदीप संपत वाघमारे. यांना साधारणपणे 3,197 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 65वा मतदारसंघ आहे 234 लातूर ग्रामीण. या ठिकाणातून उभे होते संतोष नागरगोजे. यांना साधारणपणे 3,768 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 66वा मतदारसंघ आहे 154 मागाठाणे. या ठिकाणातून उभे होते नयन प्रदीप कदम. यांना साधारणपणे 21,297 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 67वा मतदारसंघ आहे 181 माहीम. या ठिकाणातून उभे होते अमित राज ठाकरे. यांना साधारणपणे 33,062 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 68वा मतदारसंघ आहे 229 माजलगाव. या ठिकाणातून उभे होते श्रीराम जयराम बादडे. यांना साधारणपणे 995 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 69वा मतदारसंघ आहे 171 मानखूर शिवाजीनगर. या ठिकाणातून उभे होते जगदीश यशवंत खांडेकर. यांना साधारणपणे 5,414 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 70वा मतदारसंघ आहे 25 मेहकर. या ठिकाणातून उभे होते भैयासाहेब गोविंदराव पाटील. यांना साधारणपणे 1,202 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 71वा मतदारसंघ आहे 145 मीरा भाईंदर. या ठिकाणातून उभे होते संदीप राणे. यांना साधारणपणे 5,243 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 72वा मतदारसंघ आहे 20 मुक्ताईनगर. या ठिकाणातून उभे होते अनिल बाबूराव गंगतीरे. यांना साधारणपणे 972 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 73वा मतदारसंघ आहे 149 मुंब्रा कळवा. या ठिकाणातून उभे होते सुशांत विलास सूर्यराव.
यांना साधारणपणे 13,914 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 74वा मतदारसंघ 139 मुरबाड या ठिकाणातून उभ्या होत्या संगीता मोहन छेदवणकर यांना साधारणपणे 7,894 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 75वा मतदारसंघ 32 मुर्तजापूर या ठिकाणातून उभे होते भिकाजी श्रावण अवचार यांना साधारणपणे 811 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 76वा मतदारसंघ 54 नागपूर पूर्व या ठिकाणातून उभे होते अजय तुकारामजी भरोडे यांना साधारणपणे 2261 एवढं मत प्राप्त झालेले आहे. 77वा मतदारसंघ 53 नागपूर दक्षिण या ठिकाणातून उभे होते अनुप अनिल दुर्गकर यांना साधारणपणे 1970 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 78वा मतदारसंघ 132 नालासोपारा या ठिकाणी 16,949 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 79वा मतदारसंघ 86 नांदेड उत्तर या ठिकाणातून उभे होते सदाशिव अरसुळे यांना साधारणपणे 522 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 80वा मतदारसंघ तुमचा 113 नांदगाव या ठिकाणातून उभे होते अकबर शमीम सोनेवाला यांना साधारणपणे 479 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 81वा मतदारसंघ 3 नंदुरबार या ठिकाणातून उभे होते वासुदेव नामदेव गांगुर्डे यांना साधारणपणे 1209 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 82वा मतदारसंघ 123 नाशिक पूर्व या ठिकाणातून उभे होते प्रसाद सानप यांना साधारणपणे 4,987 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 83वा मतदारसंघ 125 नाशिक पश्चिम या ठिकाणातून उभे होते दिनकर धर्मा पाटील यांना साधारणपणे 46,649 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 84वा मतदारसंघ 242 उस्मानाबाद या ठिकाणातून उभे होते देवदत्त भगवान मोरे यांना साधारणपणे 2,042 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 45वा मतदारसंघ 146 आवळा माझीवाडा या ठिकाणातून उभे होते संदीप दिनकर पाचगे यांना साधारणपणे 13,552 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 86वा मतदारसंघ आहे 130 पालघर या ठिकाणातून उभे होते कोरडा नरेश लक्ष्मण यांना साधारणपणे 10,251 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 87वा मतदारसंघ 252 पंढरपूर या ठिकाणातून उभे होते धोत्रे दिलीप काशीनाथ यांना साधारणपणे 2568 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 88वा मतदारसंघ 188 पनवेल या ठिकाणातून उभे होते योगेश जनार्दन चिले यांना साधारणपणे 10,231 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 89वा मतदारसंघ 243 पारंडा या ठिकाणातून उभे होते राजेंद्र बाबासाहेब गपत यांना साधारणपणे 843 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 90वा मतदारसंघ 96 परभणी या ठिकाणातून उभे होते श्रीनिवास लाहोरी यांना साधारणपणे 986 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 91वा मतदारसंघ 224 पारनेर या ठिकाणातून उभे होते अविनाश पवार यांना साधारणपणे 1,003 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 92वा मतदारसंघ 106 फुलंब्री या ठिकाणातून उभे होते बाळासाहेब पाथरीकर यांना साधारणपणे 843 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 93वा मतदारसंघ 202 पुरंदर या ठिकाणातून उभे होते उमेश नारायण जगताप यांना साधारणपणे 2,920 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 94वा मतदारसंघ 81 पुसद या ठिकाणातून उभे होते अश्विन जयस्वाल यांना साधारणपणे 1,614 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 95वा मतदारसंघ 272 राधानगरी या ठिकाणातून उभे होते युवराज येड्रे यांना साधारणपणे 614 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 96वा मतदारसंघ 223 राहुरी या ठिकाणातून उभे होते ज्ञानेश्वर गाडे यांना साधारणपणे 779 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 97वा मतदारसंघ 70 राजुरा या ठिकाणातून उभे होते सचिन बाबूराव भोयर यांना साधारणपणे 4,252 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 98वा मतदारसंघ 77 राळेगाव या ठिकाणातून उभे होते अशोक मारुती मेश्राम यांना साधारणपणे 2,023 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 99वा मतदारसंघ 217 संगमनेर या ठिकाणातून उभे होते योगेश सूर्यवंशी यांना साधारणपणे 1,285 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 100वा मतदारसंघ 49 या ठिकाणातून 49 सावनेर या ठिकाणातून उभे होते घनश्याम निखाडे यांना साधारणपणे 219 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. मित्रांनो, 49 सावनेर या ठिकाणातून घनश्याम निखाडे हे जे उभे होते यांना सगळ्यात कमी 219 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 101वा मतदारसंघ 135 शहापूर या ठिकाणातून उभे होते हरिश्चंद्र खांडवी यांना साधारणपणे 5,648 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 102वा मतदारसंघ 277 शाहूवाडी या ठिकाणातून उभे होते डॉक्टर भरत देवळेकर यांना साधारणपणे 693 एवढं मतदान प्राप्त झालं. 103वा मतदारसंघ 183 शिवडी या ठिकाणातून उभे होते बाळा नांदगावकर यांना साधारणपणे 67,750 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये बाळा नांदगावकर यांना क्रमांक 2ची मते पडलेली आहेत. क्रमांक 1ची राजू रतन पाटील यांना साधारणपणे 74,000च्या घरात मते पडलेत आणि क्रमांक 2ला शिवडीमधून बाळा नांदगावकर जे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत यांना साधारणपणे 67,750 एवढे मतदान प्राप्त झालेले आहे. 104वा मतदारसंघ आहे 226 श्रीगोंदा. या ठिकाणातून उभे होते संजय शेळके यांना साधारणपणे 1084 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 105वा मतदारसंघ आहे 220 राजू कापसे यांना साधारणपणे 1324 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 106वा मतदारसंघ आहे श्रीवर्धन. या ठिकाणातून उभे होते फैजल अब्दुल पोपरे यांना साधारणपणे 2125 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 107वा मतदारसंघ आहे 8 सिंदखेडा. या ठिकाणातून उभे होते गुलाब संतोष पाटील यांना साधारणपणे 1054 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 108वा मतदारसंघ आहे 179 सायन कोळीवाडा. या ठिकाणातून उभे होते संजय भोगले यांना साधारणपणे 5729 एवढं मतदान प्राप्त झालेलं आहे. 109वा मतदारसंघ आहे 248 सोलापूर शहर उत्तर. या ठिकाणातून उभे होते परशुराम इंगळे यांना साधारणपणे 1155 एवढे मतदान प्राप्त झाले. 110वा मतदारसंघ आहे 251 सोलापूर दक्षिण. या ठिकाणातून उभे होते महादेव कनगुरे यांना साधारणपणे 2155 एवढं मतदान प्राप्त झालं. 111वा मतदारसंघ आहे 287 तासगाव कोर्टे मंखाळ. या ठिकाणातून उभे होते वैभव कुलकर्णी यांना साधारणपणे 782 एवढं मतदान प्राप्त झालं. 112वा मतदारसंघ आहे 148 ठाणे अविनाश जाधव यांना साधारणपणे 42,592 एवढे मते प्राप्त झाली. 113वा मतदारसंघ आहे 141 उल्हासनगर. या ठिकाणातून उभे होते भगवान भालेराव यांना साधारणपणे 4,969 एवढं मतदान प्राप्त झालं. 114वा मतदारसंघ आहे 82 उमरखेड. या ठिकाणातून उभे होते राजेंद्र नजरधने यांना साधारणपणे 7,061 एवढे मते प्राप्त झाले. 115वा मतदारसंघ आहे 51 उमरेड. या ठिकाणातून उभे होते शेखर गणपत धुंडे यांना साधारणपणे 421 एवढी मते प्राप्त झाली. 116वा मतदारसंघ आहे 190 उरण. या ठिकाणातून उभे होते ऍडव्होकेट सत्यवान भगत यांना साधारणपणे 2,461 एवढी मते प्राप्त झाली. 117वा मतदारसंघ आहे 176 वांद्रे पूर्व. या ठिकाणातून उभ्या होत्या तृप्ती सावंत यांना साधारणपणे 16,074 एवढी मते प्राप्त झाली. 118वा मतदारसंघ आहे 164 वर्सावा. या ठिकाणातून उभे होते संदेश देसाई यांना साधारणपणे 5,037 एवढी मते प्राप्त झाली. 119वा मतदारसंघ आहे 156 विक्रोळी. या ठिकाणातून उभे होते विश्वजित ढोलम यांना साधारणपणे 16,813 एवढी मते प्राप्त झाली. 120वा मतदारसंघ आहे 129 विक्रमगड. या ठिकाणातून उभे होते सचिन शिंगाळा यांना साधारणपणे 4,619 एवढी मते प्राप्त झाली. 121वा मतदारसंघ आहे 167 विलेपार्ले. या ठिकाणातून उभे होत्या जुईली शेंडे यांना साधारणपणे 12,123 एवढी मते प्राप्त झाली. 122वा मतदारसंघ आहे 180 वडाळा. या ठिकाणातून उभे होते स्नेहल जाधव यांना साधारणपणे 6,972 एवढी मते प्राप्त झाली. 123वा मतदारसंघ आहे 76 वणी. या ठिकाणातून उभे होते उंबरकर राजू यांना साधारणपणे 21,977 एवढी मते प्राप्त झाली. 124वा मतदारसंघ आहे 75 वरोरा. या ठिकाणातून उभे होते प्रवीण सूर यांना साधारणपणे 2,071 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 125वा मतदारसंघ आहे 34 वाशिम. या ठिकाणातून उभ्या होत्या सुवर्णा वानखडे यांना साधारणपणे 780 एवढी मते प्राप्त झालेली आहेत. 126वा मतदारसंघ आहे वरळी. या ठिकाणातून उभे होते संदीप देशपांडे आणि यांना पडली मते 19,367. मित्रांनो, भारताच्या संविधानामध्ये काही कायदे बनवण्यात आलेले आहेत. या कायद्यामध्येच लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचप्रमाणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या निवडणुकीसाठी काही ठराविक रक्कम जमा करणं हे बंधनकारक असतं. यालाच आपल्या भाषेमध्ये डिपॉझिट जमा करणं असं म्हटलं जातं. लोकसभेसाठी ते वेगळं आहे, विधानसभेसाठी ते वेगळं आहे. लोकसभेसाठी साधारणपणे 25,000 एवढी डिपॉझिट अनामत रक्कम ठेवावी लागते, तर विधानसभेसाठी साधारणपणे 10,000 रुपये जमा करावे लागतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीच्या मतदारसंघामधून निवडणूक लढण्यासाठी साधारणपणे ती 5,000 रुपयाची रक्कम जमा करावी लागते. आता एखाद्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं असं आपण केव्हा म्हणतो, तर एखाद्या मतदारसंघामध्ये एकूण जेवढं काही मतदान होतं त्या मतदानाच्या 1/6 एवढी मते प्राप्त होणं गरजेचं असतं. आता
एका मतदारसंघामध्ये एकूण मतं म्हणजे साधारणपणे एका मतदारसंघामध्ये जर समजा 2 लाख एकूण मतदान झालेलं आहे आणि या 2 लाखांमध्ये एकाला 30,000 पडले, एकाला 70,000 पडले, एकाला 50,000 पडले, एकाला 25 आणि एकाला 25 पडले, म्हणजे टोटल समजा 2 लाख जर मतं एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदारसंघामध्ये पडलेलं जर असेल तर 2 लाख गुणिले 1/6 करा आणि त्याचं उत्तर येईल साधारणपणे 33,333. म्हणजे समजा एका मतदारसंघामध्ये जर समजा एकूण मतदान जर 2 लाख झालेला असेल, 2 लाख मतदान, तर त्या मतदारसंघामध्ये डिपॉझिट वाचवण्यासाठी कमीत कमी 33,333च्या वरती मतं प्राप्त होणे गरजेचं आहे. 2 लाख गुणिले 1/6 केल्याच्या नंतर जे उत्तर येतं ते म्हणजे 33,333. याच्या वरती जर मतं पडली तर त्या व्यक्तीचं डिपॉझिट हे वाचू शकतं आणि त्याच्या खाली जर मते पडली तर त्याचं डिपॉझिट हे जप्त केलं जातं. साधारणपणे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 1952 साली साधारणपणे 40% लोकांचं हे डिपॉझिट जप्त झालेलं होतं. 2019 साली साधारणपणे 86% उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं होतं. सध्याच्या घडीला जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 126 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले होते. त्यापैकी 119 उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे. त्याच्या खाली वंचित बहुजन आघाडीच्या 194 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. शिंदे शिवसेना गटातील 1 उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे. एनसीपी अजितदादा पवार या गटाच्या 5 उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे. एनसीपी शरद पवार या गटाच्या साधारणपणे 3 उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साधारणपणे 10 उमेदवारांचे डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे. आणि आरएसपी म्हणजेच राष्ट्रीय समाज पार्टी अध्यक्ष महादेव जानकर यांच्या साधारणपणे 91 उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून किती मते प्राप्त झाली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साधारणपणे 126 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केलेले होते. त्यापैकी 119 जणांचं डिपॉझिट जप्त झालं आणि या 126 जणांची एकूण मतांची जर बेरीज केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून 10,26,383 एवढी मतदान प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपूर्ण महाराष्ट्रभरामधून 126 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे केल्यानंतर संपूर्ण मतदान हे 10,26,383 एवढं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मते ही प्राप्त झालेली आहेत.